सर्व उपस्थित मान्यवरांना नमस्कार. जवळपास 20-22 वर्ष मी कुस्ती खेळावर काम करतोय. माझे गुरु शैलेश पेटे सर यांच्याशी अशीच एकदा चर्चा करत असताना कुस्तीवरती तर त्यांनी मला पूर्वेश सरांशी भेट घडवून दिली आणि जाधव रोजमार्ग स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचा प्रवास तिथून चालू झाला. भारत देशाला कुस्तीची खूप मोठी परंपरा आहे. महाभारत रामायण यामध्ये सुद्धा कुस्तीचा उल्लेख आहे. कुस्तीला भारताला जे पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक मेडल 1952 मध्ये जे मिळवून दिलं ते आपल्या महाराष्ट्राच्या खाशाबा जाधव यांनी कांस्य पदक जपान हेल्सिंकी इथं जिंकलं होतं. महाराष्ट्रात नुसत्या आता दररोज कुस्ती इव्हेंट चालू आहेत. म्हणजे पुणे जिल्ह्यातलंच मी तुम्हाला सांगतो, वार्षिक 150 ते 200 इव्हेंट होतात. प्रत्येक इव्हेंटचं बजेट असं 50 लाख ते जवळपास 5 करोड बजेट असतं. ह्या फक्त मी पुण्यातलं सांगतो. महाराष्ट्रात कमीत कमी 2-3 हजार इव्हेंट होतात कुस्तीच्या. आणि हा ग्रामीण लोकांच्या जिव्हाळ्याचा खेळ आहे. म्हणजे तुम्ही जर आता यूट्यूब वगैरे फेसबुक याचे व्ह्यूअरशिप जर बघितली तर एका याचे करोडोमध्ये व्ह्यूज आहेत. आता जो आपला प्रत्येक गावाची यात्रेचा हंगाम असतो तर प्रत्येक गावात कुस्तीच्या स्पर्धाही होतेच. म्हणजे असं एकही गाव नाही की इकडे पश्चिम महाराष्ट्र जर कोकण पट्टा सोडला तर सगळीकडे कुस्ती मैदान असतात. ह्या खेळाची पॉप्युलरिटी एवढी आहे की म्हणजे राजकीय लोक म्हणजे कुस्ती महाराष्ट्र राज्यात 2 कुस्ती संघटना आहेत. एका कुस्ती संघटनेचे 40 वर्ष अध्यक्ष शरद पवार आहेत आणि एका कुस्ती संघटनेचे अध्यक्ष खासदार रामदास तडसे आहेत. म्हणजे 40 वर्ष शरद पवार या कुस्ती संघटनेवर आहेत. आता त्यांचं वय 80-85 आहे. म्हणजे किती या खेळाची हे पॉप्युलरिटी आहे ते तुमच्या लक्षात येईल. आता ह्या ज्या इलेक्शन जे चालू आहे आता खासदारकीचं, त्यामध्ये खासदारकीसाठी 4 पैलवान प्रतिनिधित्व करतायत. पुण्यातून मुरलीधर मोहोळ आहेत, सांगलीतून 2 पैलवान एकमेकासमोर उभे आहेत, संजय पाटील आहेत, चंद्रहार पाटील आहेत, वर्ध्यातून रामदास तडस आहेत. आता आम्ही जाधव रोजमार्ग स्पोर्ट्सच्या माध्यमातून आमचं आता नेक्स्ट टार्गेट आहे की भारतीय शैली कुस्ती महासंघ यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे आणि आम्ही 5 टायटल आपण 5 वर्षासाठी जाधव रोजमार्गकडे आपण घेतोय. जे हिंद केसरी, महान भारत केसरी, भारत केसरी, रुस्तुमिये हिंद आणि भारत भीम जवळपास आता बोलणी झालेले आहेत. त्याचा फक्त कॉन्ट्रॅक्ट व्हायचं बाकी आहे. तर ह्या स्पर्धा एवढ्या पॉप्युलर आहेत की हिंद केसरी, रुस्तुमी हिंद ही स्पर्धा जर कोणी महाराष्ट्रातला पैलवान जिंकला तर त्याला महाराष्ट्र शासनाची 15,000 रुपये जर महिना त्याला पेन्शन आहे. लाईफ टाईम त्याला महाराष्ट्र शासनाकडून जसे नोकरीतून रिटायरमेंट झालं जी पेन्शन योजना होती ती आता बंद झाले, पण पैलवानासाठी कुस्तीसाठी महाराष्ट्र शासनाची योजना आहे ज्यातून प्रत्येक पैलवान जो हे टायटल जिंकणाऱ्या पैलवानाला 15,000 रुपये भेटतात म्हणजे पेन्शन म्हणून. आणि ह्या 5ही स्पर्धा आपल्याकडे 5 वर्षासाठी येणार आहेत. दुसरं आमचं नेक्स्ट आता आम्ही एक दुबईमध्ये कुस्ती स्पर्धा करणार आहे. त्यात तिकडच्या दुबई आपले जे भारतीय उद्योगपती आहेत त्यांच्याशी चर्चाही झालेली आहे. काही स्पॉन्सरही तयार आहेत. लवकरच त्याची घोषणा होणार आहे. फेब्रुवारीमध्ये आम्ही एक जामनेर जिल्हा जळगाव येथे कुस्ती इव्हेंट केली होती. भारतातली सगळ्यात मोठी कुस्ती दंगल होती ती. पूर्वेश सर, हिमांशू सर त्या दंगलसाठी आले होते. तर ती दंगलचं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की ती फक्त आम्ही काही चॅनलला यूट्यूबच्या लाईव्ह झाल्यानंतर आम्ही यूट्यूबच्या लिंक पाठवल्या. तर सलग 7 तास ABP माझा, लोकशाही, महाराष्ट्र टाइम्स नाऊ मराठी आणि इतर चॅनलने ती 7 तास सलग दंगल दाखवली. त्याचा व्ह्यूज आत्तापर्यंत त्याचे व्ह्यूज आलेले आहेत 50 लाख प्लस आहेत. म्हणजे फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबचे. म्हणजे खूप लोकप्रिय खेळ आहे. ग्रामीण भारतात सगळीकडे लोकांच्या जिव्हाळ्याचा खेळ. म्हणजे हरियाणा, पंजाब, महाराष्ट्र आणि पुण्यामध्ये, कोल्हापूरमध्ये, सांगलीमध्ये अशा तालमीत की आता मुलांना ॲडमिशन भेटत नाही. म्हणजे पुण्यात जवळजवळ 40 तालमी आहेत. प्रत्येक तालमीमध्ये 200, 300 पैलवान आहेत. मुलांना ॲडमिशन मिळत नाही, एवढं ह्याची खेळाची पॉप्युलरिटी आहे. आता जाधव रोजमार्गच्या माध्यमातून
म्हणजे 3 फड बोलतात आमच्या ह्याच्यात. एक कुस्तीचा फड, दुसरा बैलगाडा शर्यत त्याला फड म्हणतात, आणि तमाशाचा फड. हे ग्रामीण भागाच्या जिव्हाळ्याची खूप जिव्हाळ्याचे. म्हणजे ह्याचे तुम्ही यूट्यूबला जाऊन तमाशा बघा, कुस्तीचं बघा, नाहीतर ह्याचं बैलगाडा शर्यत बघा. करोडोमध्ये याचे व्ह्यूज आहेत. आणि प्रत्येक म्हणजे छोटी बैलगाड्या जरी शर्यत असली किंवा कुस्ती असेल तर ह्याच्या न्यूज प्रत्येक चॅनलला आणि प्रत्येक वृत्तपत्र त्याची दखल घेतं. म्हणजे कुस्तीची नॉर्मल बातमी तुम्ही व्हॉट्सअप जरी वृत्तपत्रात पाठवली तरी त्याचं येतं. एवढं हा खेळाचं पॉप्युलरिटी आहे. एवढे बोलून मी माझे 4 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.